ठीक आहे. सोल्युशन आता बघा 16 नंबरचा प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू 3 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा सोल्युशन, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू 3. ठीक आहे. मग बघा आता काय होणार, इथं दोन्हीकडं पण बेस सेम आहे, बरोबर आहे की नाही. मग बेस सेम असल्यावर काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजेच कोणता रूल अप्लाय करावं ना आपल्याला, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन इक्वल्स टू लॉग ऑफ यम इंटू यन. ठीक आहे. मग बघा इथं, मग आता यमच्या जागेवरती दिलेलं आहे एक्स आणि यनच्या जागेवरती आहे एक्स मायनस 2. ठीक आहे. मग इथं लिहा लॉग ऑफ एक्स इंटू एक्स मायनस 2. ठीक आहे. मग ॲट बेस 3 इक्वल्स टू किती आहे, 3. मग बघा आता तुम्ही इथं काय करू शकता, हा कोणता फॉर्म आला, एक्सपोनेन्शियल फॉर्म आला. मग बघा आता इथं लॉग ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, एक्स काय होणार, मध्ये मल्टिप्लाय होणार. मग एक्स 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 इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि 2x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 2x ॲट बेस 3 इक्वल्स टू काय इथं 3. आता तुम्ही काय करू शकता, इथं बेस सेपरेट करून याला इकडं पण पाठवू शकता, किंवा डायरेक्ट आता हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण आणू शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करा. मग आपण इथं काय करू, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहू. ठीक आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू यन इक्वल्स टू काय राहतं यम कॉमा. आता याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा राहतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू यन. ठीक आहे. मग इथं ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, 3 दिलेलं आहे. आणि यम इक्वल्स टू काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 2x आहे. ठीक आहे. कॉमा यनच्या जागेवरती किती दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. मग बघा आता आपण जर एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला तर 3 रेस टू यन किती येतं, 3 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2x. ठीक आहे. मग आता 3चा क्यूब किती होतो, 3चा क्यूब बघा किती आहे, 16 होतो का, 27 होतो. ठीक आहे. 27 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 2x. ठीक आहे. मग बघा आता हा जर 27 इकडे जर प्लस असेल तिकडे गेलं काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 27 इक्वल्स टू 0. मग बघा क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं. आता इक्वेशन काय सांगतं, मल्टिप्लिकेशन हे 27 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे, 27. आणि त्याची जी ॲडिशन आहे, ही ॲडिशन किती आली पाहिजे, ॲडिशन. एक मिनिट थांबा. ॲडिशन जी आहे ती 27 आली पाहिजे. बघा 9 त्रिक 27 होतं. मग त्याची सबस्ट्रॅक्शन 2 येते का, नाही येत. मग आपण जर इथं 27ची फॅक्टर पाडली, 27 इक्वल्स टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजेच 9 इंटू 3 जर केलं तर -6 येतं. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली बघा हा प्रॉब्लेम आपल्याकडनं काहीतरी मिस्टेक झाली वाटतं घेताना. एक मिनटं. लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 प्लस लॉग ऑफ 3 एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू 3. हा बघा या प्रॉब्लेममध्ये इथं मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे. इथं हे जे प्लस साईन आहे ना, इथं मायनस. एक मिनटं, ती टायपिंग करताना मिस्टेक झाली. इथं काय मायनस आहे. ठीक आहे. परत सॉल्व करू आपण. बघा फॅक्टर पडत नाही ना, ते आपण बरोबर रूल्स अप्लाय केले पण फॅक्टर पडत नाही. मग त्याच्यात काय झालं, फॅक्टर न पडल्यामुळे नंतर लक्षात आलं की तिथं प्लस नाही दिलेलं, मायनस दिलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा सॉल्व करू. हे टायपिंगमध्ये मिस्टेक होती, काय ना घाई गडबडीत टायपिंग केलं त्याच्यामुळे झालं ते. मग बघा आता इथं काय येणार,
लॉग ऑफ थ्री लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 2 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय आहे 3 आहे. ठीक आहे. मग आता इथं कोणता रूल अप्लाय होईल, लॉग ऑफ एम मायनस एन, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ एम अपॉन एन. मग लॉग एमचं एम काय दिलेलं आहे, एक्स दिलेला आहे, आणि एन काय दिलेलं आहे, एक्स मायनस 2. म्हणून लॉग ऑफ इथं काय येणार, एक्स अपॉन एक्स मायनस 2. ठीक आहे. आणि इथं काय येणार, बेस 3 इक्वल्स टू काय येणार 3. मग बघा आता इथं तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म पण वापरू शकता आणि लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियल फॉर्मचा यूज करून पण करू शकता, किंवा ह्या 3चा बेस सेपरेट करून इकडे पण नेऊ शकता. ठीक आहे. मग इथं काय करायचं, ए रेस टू एन, आपण आता एक्सपोनेन्शियल फॉर्म यूज करू. ए रेस टू एन इक्वल्स टू एम, आणि याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येणार आहे, लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू पॉवर किती इथं एन आहे. ठीक आहे. एक्स नाही घेतली कारण की आपल्याला इथं प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा एच्या जागेवरती काय दिलं आहे, आता ए इक्वल्स टू 3 दिलेलं आहे, एम इक्वल्स टू काय दिलेलं आहे, एक्स अपॉन एक्स मायनस 2, आणि एन इक्वल्स टू काय दिलेलं आहे 3. ठीक आहे. तर मग जर आपण याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला काय येणार, 3 इक्वल्स टू एम किती आहे, एक्स अपॉन एक्स मायनस 2. मग बघा आता इथं 3चा क्यूब किती होतो, 27 होतो. 3 जर केलं तर 27 होतं, एक्स अपॉन एक्स मायनस 2. ठीक आहे. आता हे इथं काय डिवाइडलं इकडे गेलं काय होईल, मल्टिप्लाय होईल. बघा म्हणून 27 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 इक्वल्स टू एक्स. मग बघा आता इथं हा 27मध्ये मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथं येणार 27 एक्स मायनस 27 जुने 54 इक्वल्स टू एक्स. मग बघा आता हा जो एक्स आहे तो इकडं आणू, आणि हा इकडचा मायनसवाला इकडे गेला प्लस होईल. मग बघा इथे येणार 27 एक्स मायनस एक्स इक्वल्स टू 54. मग याचा आन्सर काय येईल, इथं 26 एक्स इक्वल्स टू 54. मग बघा एक्स इक्वल्स टू 54 डिवाइड बाय 26. मग 54ला जर 2ने जर भागला आपण तर इथे येणार 13, आणि इथं किती येईल मग, 4 दुने एक बे 4 उरलं 1 14, आणि पे 7 14, म्हणजेच किती आलं, एक्स इक्वल्स टू 27/13. ठीक आहे. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. आन्सर किती आलं, 27/13. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आहे का, डिलीट करतोय. ठीक आहे. एक्स्ट्रा साईड झाली ती. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, आता 1 मिनटं करेक्ट का चेक करून घ्या द्या. लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस ई प्लस लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इक्वल्स टू लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. बरोबर आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं बेस काय दिलेला आहे, ई दिलेला आहे. ई म्हणजे काय, हा काय नॅचरल लॉग, सॉरी कोणता लॉग, हा नॅचरल लॉग आहे. नॅचरल लॉग म्हणजे काय की ज्याचा बेस ई राहतो. ई काय कॉन्स्टंट आहे, मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे. सपोज जसं पाय, बघा पाय काय एक कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू किती 3.14 आहे, तसंच ईची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे. तर मग लिहून घ्या, गिवन काय आपल्याला, लॉग ऑफ काय दिलेलं आहे, लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस ई, पण इथं सगळीकडे बेस ई काय ईच दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. प्लस लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इक्वल्स टू लॉग ऑफ ई लॉग ऑफ 6 ॲट बेस ई. ठीक आहे. मग बघा आता इकडच्या साईडला काय आहे की एम प्लस एनचा फॉर्मॅट दिसतोय, म्हणजेच प्रोडक्ट रूल यूज करायचा. मग काय यूज करशील, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येणार, लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे. त्याच्यानंतर
इथं काय येणार लॉग ऑफ एक्स प्लस 1 इंटू एक्स इक्वल्स टू काय राहणार आहे लॉग ऑफ 6 ॲड बेस ई. ठीक आहे, इथं बेस काय आहे ई. मग बघा इथं काय होणार लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ 6 ॲड बेस ई. इथं पण ॲड बेस ई आहे. ठीक आहे, मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी. मग रूल ऑफ इक्वेलिटी काय सांगतो आपल्याला की दोन्ही बाजूला लॉग ई हा काय होणार कट होऊन जाणार. मग नेक्स्ट खाली काय राहणार इथं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल्स टू 6 राहणार. ठीक आहे, मग हा 6 बघा इकडे गेलं काय होणार मायनस होणार. मग याला काय लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 इक्वल्स टू 0. मग हे जर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व जर केलं तर काय भेटेल आपल्याला बघा इथं काय -6 दिलेले. -6ची काय फॅक्टर पडू शकतो आपण म्हणजे आन्सर -6 आलं पाहिजे ॲडिशन +3 आली पाहिजे. मग इथं आपण 3 घेणार आणि -2 घेणार. ठीक आहे, मग बघा एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मायनस 6 इक्वल्स टू 0. ठीक आहे, मग इथं बघा एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3. मग आता इथून कॉमन काय निघणार -2 जर कॉमन काढले तर राहिलं एक्स आणि इथून मायनस गेल्यानंतर ना +3 राहील. ठीक आहे, इक्वल्स टू 0. मग इथं काय होईल आता एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा आपण इथं आता फॅक्टर एक्स प्लस 3 इक्वल्स टू 0 अँड एक्स मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा आता इथं एक्स मायनस 3 येणार कारण की इकडे ए प्लस इकडे गेल्यावर मायनस होणार आणि एक्स इक्वल्स टू 2 भेटणार. मग याच्यामधली व्हॅल्यू कोणती सिलेक्ट होणार प्लसवाली. ठीक आहे, म्हणजे कोणती व्हॅल्यू सिलेक्ट होणार ही वाली. मग आपल्याला हेन्स इथं लिहा हेन्स एक्स इक्वल्स टू +2 ही -2 वाली व्हॅल्यू सिलेक्ट नाही होणार. ठीक आहे, बघा आपण इथं काय आहे की पहिले प्रोडक्ट रूल यूज केला